नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण गरजतो महाराष्ट्र हे सत्र ऐकतोय. बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. तर मंडळी, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातील एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे आणि राज्यभाषा मराठी आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे, 355 तालुके, 28,813 ग्रामपंचायती, 355 पंचायत समित्या आणि एकूण 34 जिल्हा परिषद आहे. महाराष्ट्र 6 प्रशासकीय विभागात विभागला गेला आहे. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. आज आपण नाशिक जिल्ह्याविषयीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. मग मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का नाशिकचं जुनं नाव काय होतं? तर नाशिकचं जुनं नाव होतं गुलशनाबाद, म्हणजे फुलांचं नगर. पुराण काळात नाशिक शहराचा पद्मनगर, त्रिकंटक, जनस्थान असा उल्लेख आढळून येतो. प्रभू रामचंद्राचे वनवासातील 12 वर्षांचे वास्तव्य नाशिक परिसरात गोदावरीच्या काठी पंचवटीत होते असे मानण्यात येते. राम लक्ष्मण यांच्या 14 वर्षांच्या वनवासात लक्ष्मणाने शूर्पणखा राक्षसनीचे नाक कापले होते. संस्कृत भाषेत नाकाला नासिका म्हणतात, म्हणून या भागाचे नाव नाशिक असे पडले अशी आख्यायिका आहे. तसंच नाशिकचं सुरुवातीचं नाव त्रिकंटक होतं. गोदावरी तीरावरील 9 टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे 9 शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. मध्ययुगात नाशिक जिल्ह्याचा काही भाग अहमदनगर व काही भाग खान्देश जिल्ह्यात होता. 1862 मध्ये नाशिक हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. तेव्हापासून 13 तालुके असलेल्या या जिल्ह्यात जून 1999 पासून देवळा व त्र्यंबकेश्वर या नवीन 2 तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. मग मित्रांनो, आपण गरजतो महाराष्ट्र या सत्रामध्ये ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत, यामध्ये त्या जिल्ह्याचा इतिहास, जिल्ह्याचे भौगोलिक स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना, त्या जिल्ह्याचे असलेलं क्षेत्रफळ, लोकसंख्या, तेथील तालुके, राजकीय व प्रशासकीय रचना, जिल्ह्यात असणारे किल्ले, त्याचबरोबर त्या जिल्ह्याचं हवामान याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. चला तर मग नाशिक जिल्ह्याचं भौगोलिक स्थान व विस्तार समजवून घेऊया. महाराष्ट्राच्या वायव्य भागात नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस गुजरात राज्य आहे. गुजरात राज्यातील डांग व सुरत हे जिल्हे नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस लागून आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस व आग्नेयेस धुळे जिल्हा व पूर्वेस जळगाव जिल्हा, आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा, नैऋत्येस पश्चिमेस ठाणे जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 200 किलोमीटर असून दक्षिण उत्तर विस्तार सुमारे 120 किलोमीटर आहे. जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार 18.33 अंश ते 20.25 अंश उत्तर अक्षांश आणि रेखावृत्तीय विस्तार 63.16 अंश ते 75.16 अंश पूर्व रेखांश इतका आहे. व नाशिक जिल्ह्याची प्राकृतिक रचना कशी आहे ते समजावून घेऊया. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील सेलवारी या टेकडीने नाशिक व धुळे जिल्ह्याची हद्द निश्चित केली आहे. या जिल्ह्याच्या मध्यभागी वणी, सातमाळा व चांदवडच्या डोंगररांगा आहेत. दक्षिणेस कळसुबाई डोंगररांग आहे. नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगररांगांपुढे औरंगाबादमध्ये अजिंठ्याच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. नाशिक जिल्ह्यात हनुमान, साल्हेर, मुल्हेर, सप्तशृंगी इत्यादी शिखरे आहेत. चांदवड डोंगररांगात घोडप खिंड आहे. जिल्ह्यात थळ, राहू डबारी, भाऊ डबारी इत्यादी घाट आहेत. नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे एकूण 15,582 चौरस किलोमीटर आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5% अधिक क्षेत्र नाशिक जिल्ह्याने व्यापले आहे.
क्षेत्रफळानुसार हा महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या जाणून घेऊया. सन 2011च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 61,07,187 इतकी आहे. यामध्ये स्त्रियांची संख्या 29,50,000 इतकी आहे, म्हणजेच 48.3% इतकी आहे. तर पुरुषांची लोकसंख्या ही 31,57,186 इतकी, म्हणजेच 51.70% इतकी आहे. या जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 82.31% आहे. त्याचबरोबर लोकसंख्येची घनता 393 चौरस घनमीटर आणि लिंग गुणोत्तर 934 इतके आहे. लक्षात ठेवा, ही जी लोकसंख्या सांगितलेली आहे ही सन 2011च्या जनगणनेनुसार सांगितलेली आहे. मग नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. मग ह्या 15 तालुक्यांची नावं आपण जाणून घेऊया. चांदवड, बागलाण, दिंडोरी, देवळा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, कळवण, मालेगाव या तालुक्यांचा समावेश होतो. क्षेत्रफळाने मालेगाव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून पेठ हा जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा मालेगाव हा तालुका आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारा पेठ हा तालुका आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग मित्रांनो, आता आपण नाशिकची राजकीय व प्रशासकीय रचना समजावून घेऊया. नाशिक जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात व पश्चिम महाराष्ट्र या प्राकृतिक विभागात मोडतो. नाशिक जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका, 9 नगरपालिका, 6 नगरपंचायती, 1 कटक मंडळ, 15 तालुके, 15 पंचायत समित्या, 9 महसूल उपविभाग, 1960 गावे व 1381 ग्रामपंचायती आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे हे 3 लोकसभा मतदारसंघ आणि 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील RTO वाहन नोंदणी क्रमांक MH15 नाशिक व MH41 मालेगाव असा आहे. नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका या 2 महानगरपालिका आहेत. याचबरोबर येवला, मनमाड, सिन्नर, नांदगाव, भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड, सटाणा या 9 नगरपालिका आहेत. पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड, दिंडोरी या 6 नगरपंचायती आहेत. याचबरोबर देवळाली या ठिकाणी 1 कटक मंडळ आहे. नाशिक जिल्ह्यात 15 पंचायत समित्या आहेत. चांदवड, बागलाण, दिंडोरी, देवळा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, निफाड, सिन्नर, येवला, कळवण, मालेगाव या पंचायत समित्या आहेत. याचबरोबर नाशिक जिल्ह्यात 9 महसूल उपविभाग आहेत. यामध्ये नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, चांदवड, कळवण, येवला, बागलाण, मालेगाव हे ते उपविभाग आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी सांगायचं झाल्यास या मतदारसंघात सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण हे 3 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. नाशिक जिल्ह्याच्या हवामानाविषयी सांगायचं झाल्यास या जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळ्यात येथील हवामान दमट असते. जिल्ह्याच्या पश्चिम व मध्य भाग डोंगराळ आहे. यामुळे हवामान बहुतांशी थंड असते. विशेषतः इगतपुरी, सप्तशृंगी व त्र्यंबकेश्वर या ठिकाणचे हवामान थंड आहे. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतांमुळे ढग अडवले जाऊन त्या भागात पाऊस पडतो व पुढे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. मग नाशिकमध्ये कोणत्या नद्या आहेत आणि त्या नद्यांवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पांविषयींची माहिती आपण घेऊया. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे. गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील नाशिक व निफाड या तालुक्यांमधून वाहत जाऊन पुढे
अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करते. भारतात गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. हा जिल्हा गिरणा व गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग आहे. या दोन्ही प्रमुख नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. या नद्यांना उत्तरेकडून व दक्षिणेकडे अनेक उपनद्या येऊन मिळतात. गोदावरी नदीला दारणा, बाणगंगा, कादवा या उपनद्या मिळतात. गिरणा नदी सह्याद्री पर्वतात हतगड परिसरात उगम पावते व पुढे नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव तालुक्यातून प्रवास करून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. गिरणा नदीला मोसम, आरम, पांझण या उपनद्या येऊन मिळतात. मालेगावजवळ गिरणा व मोसम या नद्यांचा संगम झाला आहे. दारणा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. तिचा उगम सह्याद्री पर्वतातील इगतपुरी येथे होतो. या जिल्ह्यातील उंदुहोल, वाकी, वालदेवी या दारणेच्या उपनद्या आहेत. दारणा नदी निफाड तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीस मिळते. या नद्यांच्या काठावर गावे व शहरे वसली आहेत. सह्याद्री पर्वतातून पश्चिमेस काही नद्या वाहतात. त्यापैकी दमणगंगा ही प्रमुख नदी आहे. नाशिक जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांचा उगम नाशिक जिल्ह्यातच झालेला आहे. आता आपण नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या सिंचन प्रकल्प आणि धरणांविषयीची माहिती ऐकणार आहोत. नाशिक जिल्ह्यात एकूण 7 मोठे सिंचन प्रकल्प आहेत. त्याचबरोबर 17 मध्यम प्रकल्प आहेत आणि 811 लघु प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये करंजवन, दारणा, मुकणे, गंगापूर, कडवा, चणकापूर, गिरणा हे 7 या जिल्ह्यातील मोठे प्रकल्प आहेत. गंगापूर येथील धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो. गोदावरी नदीवर असणारे गंगापूर हे धरण देशातील पहिले मातीचे धरण असून आशियातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. हे धरण 1954 साली बांधण्यात आले. नाशिकमध्ये असणाऱ्या मध्यम प्रकल्पाविषयीची माहिती घेऊया. आळंदी, पालखेड, गौतमी गोदावरी, कश्यपी, वाघाड, पुणेगाव, भावली, तिसगाव, ओझरखेड, वालदेवी, भोजापूर, नांदूर मध्यमेश्वर बंधारा, केळझर, हरणबारी, पुणद, नागासाक्या, मणिकपुंज, मोसम या ठिकाणी मध्यम प्रकल्प आहेत. नाशिकमध्ये एकूण 6 धरणे आहेत. यामध्ये गंगापूर धरण, नांदूर माध्यमेश्वर धरण, चणकापूर धरण, करंजवन धरण, वाघाड धरण आणि दारणा धरण असे एकूण 6 धरणे नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये असणाऱ्या मृदा व खनिज संपत्तीविषयीची माहिती आपण घेऊया. नाशिक जिल्हा गोदावरी व गिरणा या नद्यांच्या खोऱ्यात येतो. या खोऱ्यातील जमिनी सुपीक आहेत. या मृदेची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता अधिक आहे. या जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेशात व पठारावर तांबडी मृदा आढळते. या मृदेला कोरळ असेही म्हणतात. तसेच वरड ही करड्या रंगाची मृदा जिल्ह्याच्या काही भागात आढळते. नाशिकमधील वनसंपदा व वन्यजीव यांच्याविषयी बोलायचं झाल्यास नाशिक जिल्ह्यात एकूण जंगल व्याप्त क्षेत्र 3,43,796 हेक्टर इतके आहे. या जिल्ह्याच्या पश्चिम भागात जास्त पर्जन्य असलेल्या सह्याद्री पर्वतांमध्ये वने आहेत. वनात साग व शिसव ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. मोह, अंजन, घायपात, बांबू, पळस इत्यादी झाडे या ठिकाणी आढळतात. या वनातून बांधकामासाठी व इंधनासाठी लाकडे व डिंक, मध तसेच हिरडा, बेहडा इत्यादी औषधी वनस्पती मिळतात. या वनांमध्ये बिबटे, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे, स्थलांतरी पक्षी इत्यादी प्राणी व पक्षी व धरडिया हे भुंकणारे हरिण सुद्धा आढळते. नाशिक जिल्ह्यात काही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात असणारे नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. 1986 मध्ये हे अभयारण्य म्हणून जाहीर झाले. देश विदेशातील दुर्मिळ पक्षी नांदूर मध्यमेश्वर येथे येतात. स्पूनबिल, कॉनकूट, चतुरंग, बदक, फ्लेमिंगो, सारस, चक्रांग, धनवर, मराल, करकोचा आदी पक्षी या ठिकाणी पाहावयास मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत पक्षी निरीक्षकांना विशेष पर्वणी असते. या अभयारण्याव्यतिरिक्त सप्तशृंगी व गंगापूर येथे वनोद्याने आहेत. नाशिक जिल्ह्यात शेतीसोबतच काही पूरक व्यवसाय देखील केले जातात.
उष्ण व कोरडे हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी यामुळे आपल्या जिल्ह्याचा बहुतांश भागात द्राक्षे, कांदा, ऊस, भाजीपाला ही नगदी पिके घेतात. नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध असून बाजरी, तांदूळ, ज्वारी, भुईमूग, कापूस, ताग इत्यादी पिके या ठिकाणी घेतली जातात. तसेच गहू, ज्वारी, हरभरा ही पिके देखील घेतली जातात. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात तांदूळ, नाचणी, वरी इत्यादी पिके घेतली जातात. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या भागात भात लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबरीने जिल्ह्यात द्राक्षे, आंबा, पेरू, बोरे, लिंबू, डाळिंब, पपई इत्यादी फळे घेतात. नाशिक येथे भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणात मुंबईला पुरविला जातो. म्हणून नाशिक जिल्ह्यास मुंबईची पारसबाग म्हणतात. लासलगाव, निफाड येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे, तर पिंपळगाव, बसवंत येथे द्राक्षांची बाजारपेठ आहे. द्राक्ष व वायनरी उद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशातून एकूण द्राक्ष निर्यातीच्या निम्म्याहून अधिक वाटा नाशिकचा आहे. भारताची द्राक्ष राजधानी म्हणून ओळखले जाणारे नाशिक हे देशातील सर्वात मोठे द्राक्ष उत्पादक आहे. नाशिक या शहरात अनेक वाईनरीजचे प्रकल्प असल्यामुळे नाशिक या शहराला द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखले जाते. तर मित्रांनो, आता आपण नाशिक जिल्ह्यात चालणाऱ्या उद्योगधंद्यांविषयीची माहिती घेऊया. नाशिक जिल्ह्यात एकूण 8 औद्योगिक वसाहती आहेत. ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या ठिकाणी विमान बनवण्याचा कारखाना आहे. त्याचबरोबर नाशिक येथे करन्सी नोट प्रेस या ठिकाणी चलनी नोटा छापण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपयांच्या चलनी नोटा छापल्या जातात. त्याचबरोबर नाशिक रोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये पोस्टल ऑर्डर्स, किसान विकास पत्रे, पासपोर्ट इत्यादींची छपाई केली जाते. लखमापूर येथे सिमेंट पत्रे बनवण्याचे कारखाने, त्याबरोबरीनेच रंग, नायलॉन, सुटकेस यंत्रांचे सुटे भाग बनवणे असे अनेक उद्योग आहेत. रावळगाव या ठिकाणी चॉकलेट व टॉफीज तयार करण्याचा उद्योग आहे. पिंपळगाव, बसवंतजवळ द्राक्षांपासून थंड पेये बनवण्याचा कारखाना आहे. सिन्नर व नाशिक येथे विडी व्यवसाय चालतो. इगतपुरी येथे निलगिरी या वृक्षापासून कागद बनविण्याचा प्रकल्प आहे. जिल्ह्यात एकलहरे येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. मालेगाव व इतर अनेक ठिकाणी यंत्रमागावर कापड विणण्याचा उद्योग चालतो. येवले येथे मोठ्या प्रमाणावर पंचे, साड्या विणण्याचा उद्योग चालतो. पैठणच्या नावाने प्रसिद्ध असलेली पैठणी येवल्यात बनते. पैठणीची मोठी बाजारपेठ येवल्यात आहे. मेरी या नावाने प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र राज्य अभियांत्रिक संशोधन संस्था नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. आता आपण नाशिकमधील वाहतूक व दळणवळण याविषयीची माहिती घेऊया. नाशिक जिल्ह्यातील वाहतूक मुख्यतः रस्ते व लोहमार्गांनी केली जाते. या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग व 2 लोहमार्ग गेलेले आहेत. मुंबई आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 या जिल्ह्यातूनच जातो. तसेच पुणे नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 याच जिल्ह्यातून जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा राज्यातच सुरू होणारा व राज्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. मुंबई ते कोलकाता, मनमाड ते काचीगुडा आणि मनमाड ते दौंड हे लोहमार्ग या जिल्ह्यातून जातात. मुंबई कोलकाता लोहमार्गावर इगतपुरी, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड व नांदगाव ही रेल्वे स्थानके आहेत. नांदगाव तालुक्यातील मनमाड हे मोठे रेल्वे जंक्शन आहे. नाशिकजवळ गांधीनगर येथे विमानतळ आहे. नाशिक जिल्ह्यात काही प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या, त्या व्यक्तींविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. शिरवाडकर या प्रसिद्ध व्यक्ती या जिल्ह्यातील आहेत. 1857च्या उठावातील तात्या टोपे म्हणजेच रामचंद्र पांडुरंग टोपे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणचे होते. मानसिंगाच्या फितुरीमुळे तात्या टोपे इंग्रजांच्या हाती लागले व त्यांना 18 एप्रिल 1959 रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरा येथे फाशी देण्यात आली. त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला. त्यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट तयार केला.
बाबाराव सावरकर व विनायक दामोदर सावरकर या बंधूंचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. नाशिक शहरातील विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. ही होती नाशिकमधील काही महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती. पुढच्या भागात आपण नाशिकमधील महत्त्वाची ठिकाणे व पर्यटन स्थळे याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत.